रात्रीच्या अंधारात जेव्हा दारावर अनोळखी हाक येते तेव्हा दार उघडण्याची चूक कधीच करू नका, कारण ती हाक तिची असू शकते मानकरणीची. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. सुरेंद्रचं घर गावाबाहेर होतं, एकाकी. त्याच्या तिन्ही बाजूंनी शेती आणि पलीकडे घनदाट जंगल होतं. संध्याकाळ झाली की भयान शांतता पसरायची. त्यात फक्त रातकिड्यांची किरकिर आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज असायचा. सुरेंद्र आणि त्याची बायको राधा यांना या शांततेची सवय झाली होती, पण कधीकधी ही शांतता जास्तच गडद वाटायची. जणू काही अदृश्य शक्ती ती गिळून टाकत होती. एक दिवस श्रावण महिन्याची ती रात्र होती. रिमझिम पाऊस पडत होता. जेवण आटपून सुरेंद्र आणि राधा दिवा मालवून झोपायच्या तयारीत होती. बाहेर कुत्री आवरत भुकत होती, नेहमीपेक्षा जास्तच. इतक्यात दाराबाहेरून एक अस्पष्ट पण स्पष्ट हाक आली. "अहो, ओ, आहे का कुणी?" सुरेंद्र दचकला. इतक्या रात्री कोण आलं असेल? पाऊस होता आणि कुणी ओळखीचे असेल असं वाटत नव्हतं. राधाच्या डोळ्यात भीती तरळली. ती कुजबुजली, "नका हो जाऊ बाहेर, ही मानकरणीची हाक असेल." सुरेंद्र हसला, पण त्याच्या हसण्यातही थोडी धाकधूक होती. "काय पण बोलतेस तू? कोण मानकरणी बिनकरणी? गावातलंच कुणी असेल, पावसात अडकला असेल." त्याला बालपणी ऐकलेल्या मानकरणीच्या कथा आठवल्या. सुरेंद्रने त्या आठवणी मनातून झटकण्याचा प्रयत्न केला, पण भीतीचं एक लहानसं बी त्याच्या मनात रुजलं होतं. तो उठून दाराकडे गेला. पुन्हा हाक आली, यावेळी थोडी अधिक स्पष्ट आणि जवळून. "अहो, जरा ऐका ना, मी पावसात अडकले आहे." आवाजात एक प्रकारचा गोडवा होता, पण त्यामागे काहीतरी थंडगार दडलेलं होतं. सुरेंद्रने हळूच दार उघडलं. बाहेर काळोख होता, पाऊस पडत होता. दारात ओसरीवर कोणीच नव्हतं. त्याला वाटलं कुणाचा तरी बाद झाला असेल किंवा वाऱ्यामुळे दाराला धक्का लागला असेल. तो परत येऊन राधाजवळ झोपला, पण त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं होतं. एक अनामिक थंडगार शिरशिरी त्याच्या पाठीतून गेली होती. दुसऱ्या रात्री वातावरण शांत होतं. पाऊस थांबला होता, पण हवेत गारठा होता. सुरेंद्र आणि राधा लवकरच झोपी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास सुरेंद्रला पुन्हा जाग आली. यावेळी हाक अधिक स्पष्ट होती. जणू काही दाराच्या अगदी जवळूनच कोणीतरी बोलत होतं. "अरे ओ मानकरा, जरा बाहेर ये रे." सुरेंद्रच्या अंगावर सरकन काटा आला. मानकरा हा शब्द त्याने यापूर्वी कधी ऐकला नव्हता. त्याच्या मनात भीतीचं एक लहानसं बीज रुजलं. राधा ही जागी झाली होती. तिच्या डोळ्यात भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती. "मी सांगितलं होतं ना, नका जाऊ बाहेर. ऐका माझं, दुर्लक्ष करा." सुरेंद्रने ऐकलं नाही. त्याला एक प्रकारची अनावर उत्सुकता वाटत होती. "काय आहे हे?" तो हळूच उठला, दाराकडे सरकला. त्याने हलकेच किंचितसे दार उघडले. बाहेर काळोख होता, पण यावेळी त्याला काहीतरी अस्पष्ट जाणवलं. दाराच्या चौकटीतून एक अंधुक हिरवट रंगाचा प्रकाश आत येत होता. जणू काही दाराच्या बाहेरून कुणीतरी एक लहान चमकणारा दिवा धरला होता. त्या प्रकाशात त्याला एक अस्पष्ट दुसरा आकृती दाराबाहेरून दूर जाताना दिसली. ती इतकी वेगवान होती की सुरेंद्रला काही कळायच्या आत ती अंधारात अदृश्य झाली. सुरेंद्रने थरथरत्या हाताने दार बंद करून घेतले. त्याला खात्री पटली ही कुणी सामान्य व्यक्ती नव्हती. तिसऱ्या रात्री सुरेंद्रला झोपच येत नव्हती.
त्याला सतत दाराबाहेरच्या त्या प्रकाशाची आणि दुसऱ्या आकृतीची आठवण येत होती. तो डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत असताना त्याला दाराजवळ कुणीतरी उभं असल्यासारखं स्पष्ट जाणवलं. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. दाराखालच्या फटीतून आत येणारा तो अंधुक हिरवट प्रकाश आता आणखी प्रखर झाला होता. तो प्रकाश दारावरच्या लाकडाच्या नक्षीकामावर नाचत होता. मानकरा, खूप वाट पाहिली रे मी तुझी, एक कुजबुजल्यासारखा आवाज आला. पण तो आवाज इतका स्पष्ट आणि जवळून येत होता की सुरेंद्रला वाटलं ती त्याच्या दाराला टेकूनच उभी आहे. आवाजात एक प्रकारची आर्तता होती, पण त्याच वेळी एक भयानक क्रूरताही दडलेली होती. सुरेंद्रला घाम फुटला. त्याच्या अंगात त्राणच नव्हतं. त्याला वाटलं उठून दार उघडावं आणि नेमकं काय आहे ते पाहावं, पण त्याच्या पायातली शक्तीच गेली होती. राधाने त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं. तीही थरथरत होती. सकाळ झाली, पण ती सकाळ त्यांच्यासाठी एक दिलासा घेऊन आली नाही. सुरेंद्रच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती. राधाच्या चेहऱ्यावर भीतीची कायमची झाळ उमटली होती. सुरेंद्रने तिला रात्री घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. त्यांनी निर्णय घेतला की आता काहीही झालं तरी रात्री बाहेर पडायचं नाही. दाराला आतून कडी लावून ते एका कोपऱ्यात बसून राहायचे. पण मानकर्णीने जणू सुरेंद्रलाच लक्ष केलं होतं. चौथ्या रात्री हाकांचा जोर वाढला. त्या हाका आता केवळ दाराबाहेरून येत नव्हत्या, तर घराच्या खिडक्यांमधून, छपरातून, जणू सर्व बाजूंनी येत होत्या. आवाजात आता केवळ स्त्रीचा गोडवा नव्हता, तर त्यात अनेक भयानक आवाज मिसळले होते. लहान मुलांचे रडणे, म्हाताऱ्या माणसांचे विव्हळणे, कुजबुजणारे, किंचाळणारे, जणू घराभोवती एक अदृश्य भयानक जमाव जमला होता. मानकरा, कुठे लपला आहेस? मी आले आहे तुला न्यायला. तू माझाच आहेस. आवाज आता केवळ ऐकू येत नव्हता, तर तो त्याच्या डोक्यात घुसत होता, मेंदूला पोखरत होता. सुरेंद्र आणि राधा थरथर कापत होते. सुरेंद्रने डोळे मिटून घेतले. त्याला आजीने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. त्याची आजी नेहमी सांगायची, मानकर्णी ही एक अदृश्य शक्ती आहे. रात्रीच्या वेळी ती माणसाच्या आवाजात हाक मारते, आहो किंवा अरे ओ मानकरा, असं काहीतरी. जो माणूस तिच्या हाकेला ओ देतो किंवा बाहेर जातो त्याला ती तिच्यासोबत घेऊन जाते. ती माणसाची मान पिरगाळून मारते, म्हणून तिला मानकर्णी म्हणतात. आणि तो कधीच परत येत नाही. त्याला तिच्या भयानक क्रूरतेची आठवण झाली. त्याने ठरवलं काही झालं तरी आवाज द्यायचा नाही. तो शांत पडून राहिला, पण मानकर्णीने धीर सोडला नाही. आवाज अधिकाधिक तीव्र होत होते. खिडक्यांवर काहीतरी आपटल्याचा आवाज आला. जणू काही ती बाहेरून काचेवर नाकाने ओरकडत होती. छतावरून माती आणि फांद्या खाली पडायला लागल्या. जणू काही कुणीतरी छतावर चालत होतं. अचानक दारावर एक मोठा भयानक धक्का बसला. दाराच्या फटीतून आत येणारा तो हिरवट प्रकाश आता आणखी प्रखर झाला होता. जणू दार वितळायला लागलं होतं. दारावर मोठमोठ्याने भयानक थापा पडू लागल्या. लाकडी दार थरथरू लागलं. मानकरा, दार उघड, खूप उशीर झाला आहे आता, मी आत येईनच. आता आवाज जणू थेट त्याच्या खोलीतच घुसला होता. सुरेंद्रला वाटलं दार आता तुटणारच. त्याच्या डोळ्यासमोर काळ्या ठिपक्यांची गर्दी झाली. त्याने कसेबसे डोळे उघडले. समोरच्या भिंतीवर त्याची सावली पडली होती, पण त्या सावलीजवळ एक दुसरी अस्पष्ट हिरवट रंगाची माणसाच्या आकाराची सावली त्याला दिसली. ती सावली सुरेंद्रच्या सावलीजवळ हळूहळू सरकत होती. तिचा वास एका कुचक्या फुलांसारखा येत होता. सुरेंद्रने डोळे विस्फारून पाहिले. ती अस्पष्ट सावली हळूहळू मोठी होत होती आणि ती त्याच्या दिशेने येत होती. त्याला वाटलं ती त्याला पकडणार, त्याची मान पिरगळणार. तो किंचाळला, पण त्याचा आवाज त्याच्या घशातच अडकला. त्याचे ओठ उघडले
पण शब्द बाहेर आले नाहीत. त्याच्या बायकोने राधाने त्याला गदागदा हलवलं. "अहो, काय झालं? उठा, सकाळ झाली आहे." सुरेंद्र जागा झाला. त्याला घाम फुटला होता. त्याचे अंग थरथरत होते. तो झोपेतच ओरडला होता. राधा त्याच्याकडे भीतीने पाहत होती. त्या दिवसापासून सुरेंद्र आणि राधाला त्या घरात क्षणभरही थांबावेसे वाटेना. त्यांनी निर्णय घेतला, हे घर सोडून जायचे. ते गाव सोडून शहरात निघून गेले. पण आजही रात्रीच्या शांततेत सुरेंद्रला झोपताना दुरून येणारी ती हाक ऐकू येते. "अहो, ओ मान करा, मी वाट पाहते आहे." ही कथा आपल्याला रात्रीच्या वेळी अनोळखी आवाजांना कधीही प्रतिसाद न देण्याचा इशारा देते. तर ही होती आजची बाईकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.